कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आता ह्या मिरर मध्ये तुम्हा दोघांना एकत्र बघून मी आशीर्वाद देणार। निशी, तू अजून रेडी नाही झालीस? अगं गुरुजी येतीलच थोड्याच वेळात। निशी, तुमच्या लग्नाची पूजा आहे। कपल म्हणून तुम्ही दोघं एकत्र पहिल्यांदा पूजेला बसणार आहात। मला तर वाटलं होतं तू खूप एक्साइटेड असशील, पण हे काय एवढासा चेहरा करून बसलीयस? काय झालं निशी? घरची आठवण येतेय का? मग बघ तर कोण आलंय ते। आई, कसा असस? या काय शांत शांत कशा? तयारी करूची आहे ना? चल पटकन आवरून घेऊया। आई, निशी, अरे देवा, या कसा झाला? कोणी केला नसात? म्हणजे अजूनही त्या घरातली काही लोक निशीला हेट करतायत। कोण करताय पण हे सगळं? निशीने एवढं काय केलंय? काय वडा चारू, काय पोरगी हा? अहो सकाळी सकाळी पूजा काय केल्यान, धूप काय दाखवल्यान, आरती काय केल्यान, लय भारी हा। मी सांगताय ना, ही अशी पोरगी काय मिळणारच नाही। लय संस्कारी हा। कसले संस्कार? मोबाईल वर आरती लावली होती म्हणून काय झाला हा? आपण सुचू व्हाय ना हा? ते का सुचला? आता उमा नाही घरात तर कोणा काय सुचला काय नाही ना? मग हे पोर ना लय भारीच हा। दिवसेंदिवस ना मला लय आवडत चालला। गुणी हा पोरा, कोणा काय ना उलटून बोलतच नाही। उमा वहिनी एवढे दिवस सगळं करते तेव्हा तिच्याबद्दल काय वाटलं तुला? पण एकदा हिने काय केलं, तू तर तिचं कोड कौतुक करायला लागलीस। ता काय पण असू दे हा, पण आज चारून जा काय केला ना तर लय भारीच होता। मंजूची भाची असली म्हणून काय झाला? अहो तिच्या आवशी बापाशी एका पारड्यात ठेवला आणि दुसऱ्या पारड्यात आपणात ठेवला ना तर त्यांचाच पारडा जड असणार हा। आणि असा पण आपल्याकडे हाच काय, त्यात चारू सारखी पोरगी आपली सून होतली म्हणजे आपणाक लॉटरीच लागली समजायचा। लाली 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 लाली, हे जे काही तुझ्या तोंडून शब्द आलेत ना, ते माझ्या तोंडून कधीतरी निघाले होते असं मला वाटतंय। असू दे असू दे, ता काय पण असू दे, पण माका चारू ना आपल्या श्रीनूसाठी पसंत वा वा वा, हे छान असतं तुझं लाली। म्हणजे कधी तळ्यात तर कधी बळ्यात, हे असं का असतं ग तुझं? तेव्हा मंजू वहिनीला काय काय बोललीस, ही अशी ही तशी, आणि आता का ग येतोय पुळका तिचा? आता मागचा सगळा विसराव हा। आता ना जरा वेगळा हा। आता माका ना तुमची मदत हवी हा। माझी मदत? लाली, उगाच मला नसत्या गोत्यात अडकवू नकोस हा। अहो तसा नाही, आधी माझं ऐकून तरी घ्या। आता मी ना आई आणि दादाकडे या दोघांचा विषय काढतलंय हा, पण तेव्हा ना तुम्ही माझ्या होला हो करा म्हणजे मिळवला सगळा हा। काहीतरी वेगळं सांगितलं असतंस ना तर मला काहीतरी वेगळं वाटलं असतं। पण लाली, तू तुझ्या मनाशी ठरव एकदा, तुला तळ्यात राहायचंय का मळ्यात राहायचंय? तुम्ही जरा गप्प बसा हा। मी सांगलंय ना तेवढा करा हा। माका ना तुमच्याशी बडबड करू वेळ नाही हा, लई काम असत हा। तुला खूप काम असत? हा मग घे बाय माझे लाली, असं मोठ्याने तरी बोलू नकोस, कोणीतरी ऐकेल।
हो का बसा तुम्ही. मी चारूक ना कान पिचक्या देऊन येतोय जरा. एवढाच मात्र हुशार आहेस. हो काय म्हणायचं तुमका. नाही मी आपल्या आहे असं जनरलच. जा 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 जा, तुला खूप काम असत ना. जात आहे. तू इथे काय करतेस? अगं मावशी आणि मंजू काकी पूजेला गेल्यात ना, म्हणून मी दादानी सगळ्यांसाठी नाश्ता तयार केलाय. हो का? अरे वा, मी पण तेच करायला आले होते, पण आता तू केलास. ओह सॉरी, मला माहित नव्हतं चारू. ऍक्च्युली इथे किचन मध्ये कोणी नव्हतं ना, म्हणून मी आले. काहीच हरकत नाही, तू बाकीचा आवर, मी तुला मदत करते. अगं नाही, इट्स ओके, झालंय सगळं ऑलमोस्ट. तू एक काम कर ना, तू बाहेर जा, मी आणते. मग एक काम करते, तू चहा ठेव, मी पटकन घेऊन जाते. हा चल. अगं चारू हिचं काय आहे? काय करायला आली होती नक्की? करूच असत ना तर मुकट्यान कर, ना तर बघताय माझा मी काय ता. नाश्ता तयार आहे. सावकाश. श्रीनू, कांता काका, या लवकर, गरमागरम उपीट खायला या. अगो तुझा इतका कौतुक केला तर एकदम मनावरच घेतलास. उपीट बनवलास. नाही कसा मी ना आतमध्ये येतच होतोय नाश्ता बनवू. असू दे लाली आत्या. देते. हा दे. दादा, भूक लागली असेल ना? श्रीनू, खाऊन तर बघा ना कसं झालंय. अरे खा ना श्रीनू. काय गो उपीट असं असतं काय? मग अशी एवढा कौतिक केलंय तुझा आणि सगळा मुसळ केरात. का हो दायची, काही चुकीचं केलं का मी? चारू अगं मी तुला थांब थांब म्हणत होते, तू मी भरलेला प्लेट तशाच का घेऊन आली? त्यात हे खोबरं कोथिंबीर घालायची होती. इथे असंच उपीट सर्व करतात अगं. मी तुला तेच सांगत होते, पण तू न ऐकता तशाच प्लेट उचलून घेऊन आलीस. थोडा पेशन्स ठेवायचा ना चारू. जाऊ द्यात. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.